अनेक मुलं रात्री 3 वाजेपर्यंत मोबाईल वापरतात, स्लीप सायकल डिस्टर्ब करतात आणि मग आधीसारखी एनर्जी वाटत नाही, मूड कमी होतोय, जिम करूनही बॉडी तशी बिल्ड होत नाहीये आणि काही जण तर घाबरून विचारतात. कॉन्फिडन्स, एनर्जी, मूड आणि परफॉर्मन्स याच्याशीही असतो. सगळ्यात पहिलं साईन म्हणजे सेक्स ड्राईव्ह कमी होणं. मॅस्टरबेशनची इच्छा कमी होत असेल किंवा पार्टनर सोबत क्लोजनेस अवॉइड करायला लागले असाल. एन्झायटी, डायबिटीज, स्मोकिंग, स्ट्रेस आणि रिलेशनशिपचं टेन्शन हे सुद्धा कारण असू शकतात. टिश्यूज ब्रेकडाऊन जास्त करू लागतात, त्यामुळे वीकनेस, बॉडी एक्झॅक्युरेटेड दाखवला जातो. पण काही स्टडीजमध्ये लॅथर्जी वाढू शकतो, एनर्जी कमी वाटते, वर्कआउट करण्यात. आजकाल अनेक मुलं क्वाइटली एक गोष्ट नोटीस करत आहेत. आधीसारखी एनर्जी वाटत नाही, मूड कमी होतोय, जिम करूनही बॉडी तशी बिल्ड होत नाहीये आणि काही जण तर घाबरून विचारतात, माझ्यात काही प्रॉब्लेम तर नाही ना? खरं सांगायचं झालं तर हे फक्त थकवा किंवा स्ट्रेस नसू शकतो. काही वेळा लो टेस्टोस्टेरॉन त्यामागे कारण असू शकतात. टेस्टोस्टेरॉन म्हणजे पुरुषाच्या शरीरातील एक महत्त्वाचा हार्मोन, ज्याचा संबंध थेट बियर्ड किंवा बॉडी बिल्डशी नसतो, तर सेक्शुअल हेल्थ, कॉन्फिडन्स, एनर्जी, मूड आणि परफॉर्मन्स ह्याच्याशीही असतो. आणि म्हणूनच आज आपण याबद्दल बोलणार आहोत. शरीरात टेस्टोस्टेरॉन डेंजरसली कमी झाले तर कोणते साईन असू शकतात आणि यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय म्हणतात. 1985 मध्ये यांनी आशा किरणची सुरुवात केली होती. गेल्या 40 वर्षांपासून क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते मार्गदर्शन करत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुण्याला आणि मुंबईला असतात. डॉक्टर सांगतात की लो टेस्टोस्टेरॉन म्हणजे कायमचा मोठा आजार असतो का? नाही, पण शरीर देत असलेल्या सायन्सकडे दुर्लक्ष पण करायला जमत नाही. सगळ्यात पहिलं साईन म्हणजे सेक्स ड्राईव्ह कमी होणं. आता प्रत्येकाचा मूड रोज सारखा असेलच असं नाही, पण जर सतत इंटिमेसी बद्दल इंटरेस्ट कमी असेल, मॅस्टरबेशनची इच्छा कमी होत असेल किंवा पार्टनर सोबत क्लोजनेस अवॉइड करायला लागले असाल, तर हे शरीराचं सिग्नल असू शकतं. अनेक मुलं लगेच पॅनिक होतात, पण स्ट्रेस, स्लीप पॅटर्न, हार्मोन्स आणि लाईफस्टाईल सगळ्याचा यावर परिणाम होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इरेक्शन मेंटेन करण्यात डिफिकल्टी येणं. डॉक्टर मुंदडा यांच्या मते टेस्टोस्टेरॉन इरेक्शन प्रोसेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे हार्मोन्स लेवल कमी झाला तरी काही पुरुषांना इरेक्शन मिळवण्यात कमी टिकण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो. पण इथे एक गोष्ट क्लिअर समजून घ्या, प्रत्येक वेळी इरेक्शन इश्यू म्हणजे टेस्टोस्टेरॉन कमी असलं असं नाहीये. एन्झायटी, डायबिटीज, स्मोकिंग, स्ट्रेस आणि रिलेशनशिपचं टेन्शन हे सुद्धा कारण असू शकतात. तिसरं साईन म्हणजे मसल लूज होणं. अनेक मुलं म्हणतात की मी जिम करतोय, प्रोटीन घेतोय, पण बॉडी आधीसारखी रिस्पॉन्डच करत नाहीये, कारण टेस्टोस्टेरॉन मसल्स बिल्डिंगमध्ये मदत करतात आणि ते कमी झाले की शरीर मसल्स बिल्ड करण्यापेक्षा टिश्यूज ब्रेकडाऊन जास्त करू लागतात. त्यामुळे वीकनेस, बॉडी फॅटिग्यू आणि स्ट्रेंथ कमी झाल्यासारखं वाटू शकतं. आता एक सेन्सिटिव्ह पण खूप सर्च टॉपिक, काही पुरुषांना पेनिस साईज कमी झाल्यासारखं वाटतं. इंटरनेटवर हा विषय खूप जास्त एक्झॅक्युरेटेड दाखवला जातो, पण काही स्टडीजमध्ये असं दिसून आलंय की टेस्टोस्टेरॉन खूप कमी झाल्यास काही फिजिकल चेंजेस जाणवू शकतात. मात्र प्रत्येक छोट्या बदलानंतर घाबरायची गरज नाहीये. अनेक वेळा वेट गेन होतं, ब्लड सर्क्युलेशनचे इश्यू असणं किंवा मानसिक प्रेशर हे सुद्धा कारणं असू शकतात. म्हणून इंटरनेटवर रॅन्डम कन्क्लुजन्स काढण्यापेक्षा योग्य मेडिकल गायडन्स महत्त्वाचा आहे. आणि 5वं साईन बेली फॅट वाढणं. आता हे ऐकून काही जण म्हणतील की हे तर सगळ्यांमध्येच होतं, पण खरं म्हणजे लो टेस्टोस्टेरॉनमुळे लॅथर्जी वाढू शकतो, एनर्जी कमी वाटते, वर्कआउट करण्याचा मूड राहत नाही आणि मग हळूहळू पोटाभोवती फॅट जमा व्हायला लागतो. शिवाय स्लीप कमी, जंक फूड आणि सिटिंग लाईफस्टाईल यामुळे सिच्युएशन अजूनच वर्थ होऊन जाते. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सोशल मीडियावर काही लोक टेस्टोस्टेरॉनच्या नावाखाली सप्लिमेंट्स, पावडर किंवा इंजेक्शन्स प्रोव्हाइड करतात आणि ते अनेक मुलं घेतात सुद्धा. पण डॉक्टरांच्या मते हार्मोन्स हा एक्सपेरिमेंटचा विषय नसतो, कारण चुकीच्या पद्धतीने घेतलेले स्टेरॉइड्स किंवा हार्मोन्स शरीराला नुकसान करू शकतात. काही वेळा फर्टिलिटीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बॉडीमध्ये चेंजेस जाणवत असतील तर पॅनिक होण्यापेक्षा लाईफस्टाईल चेंज करणं महत्त्वाचं आहे. प्रॉपर स्लीप, रेग्युलर एक्सरसाइज, बॅलन्स डायट, स्ट्रेस कंट्रोल आणि मेंटल हेल्थ या सगळ्यांचा टेस्टोस्टेरॉनवर परिणाम असतो. अनेक मुलं रात्री 3 वाजेपर्यंत मोबाईल वापरतात, स्लीप सायकल डिस्टर्ब करतात आणि मग शरीराकडून 100% परफॉर्मन्स एक्सपेक्ट करतात. बॉडी मशीन नाहीये, तिलाही रेस्ट लागतो. डॉक्टरांच्या मते सेक्शुअल हेल्थ म्हणजे फक्त बेडरूम मधली गोष्ट नाहीये, ती पूर्णपणे लाईफस्टाईलशी जोडलेली असते. आणि म्हणूनच सिम्पटम्स दिसले की शेम किंवा हेजिटेशन न ठेवता योग्य गायडन्स नक्की घ्या, कारण योग्य वेळी योग्य माहिती मिळाली तर अनेक गोष्टी सुधारू शकतात. व्हिडिओ बाकी कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.